नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत महायुती सरकारच्या लोकाभिमुख योजनेवर शिक्कामोर्तब केला आहे। त्यामुळे विरोधकांना चपराक बसली असल्याचे शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे। न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू होणार असून रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वात लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री भावाची भेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले। नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंटच्या माध्यमातून वकील ओवेस पेचकरी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसह इतर योजनांना शासनाच्या तिजोरीत अतिरिक्त भर पडेल या आशंकेवर आधारित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून न्यायालयाने महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणांवर शिक्कामोर्तब केले असल्याचे डॉक्टर मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित झाल्यापासून विरोधकांच्या पोटामध्ये पोटशूळ उडलेला आहे आणि त्यामुळे कोणीतरी एकाने जो महाराष्ट्रातल्या महिलांच्या विरोधी आहे त्यांना असं वाटतं की गरजू महिलांना 1,500 महिन्याला देखील मिळू नये असा कोणतरी इसम उच्च न्यायालयात त्यांनी याला चॅलेंज केलं। परंतु आज आम्ही न्यायालयाचे आभार मानतो की न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावलेली आहे। नक्कीच खात्री आहे की विरोधी पक्षातला कोणतरी असणार माथे फिरू किंवा कोणाला तरी तयार केलं असेल की याच्या विरोधात याचिका दाखल करा, परंतु उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची ही योजना याला म्हणजे उचलून धरलेला आहे आणि ज्या महिला गरजू महिला आहेत त्यांना 1,500 हे जे महिला मिळणार आहेत त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांच्या तोंडामध्ये चपराक बसले। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।